रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आणि आपण बनवतोय 1 वाटीभर डाळीच्या पुरणपोळी। मी एवढी एक छोटी वाटीच घेतलेली आहे। गुरुवारचं उद्यापन काल केलं नव्हतं, त्याच्यामुळे मी आज करते। तर मी कुकरलाच डाळ शिजवून घेणार। आता स्वच्छ धुवून त्यात 1 ग्लास पाणी टाकून थोडंसं थेंबर तेल टाकायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। चला तर आपण आता डाळ स्वच्छ धुवून घेऊ। 1 ग्लास पाणी। आता आपण काय करूया, 1 वाटी डाळ घेतली होती ना, तर त्याच्या दुप्पट कणिक घ्यायची। अशी मी 2 वाट्या कणिक घेतली। गव्हाचं पीठ आहे। आमच्याकडे ना पुरणपोळ्या करताना आम्ही थोडीशी चिमूटभर हळद घालतो। तुम्ही घालता का? नक्की करून बघा। आणि थोडंसं मीठ। आता हे चांगलं पाणी घालून थोडं थोडं व्यवस्थित मळून घेऊया। असं थोडं थोडं पाणी घालून चांगली मीडियम अशी कणिक मळून घ्यायची। आजकाल कसं लोकांना पुरणपोळी जास्त आवडत नाही, पण आम्हाला आहे ना पुरणपोळ्या खूप आवडतात। ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी थोडंच बनवायचं, नैवेद्यापुरतं पण बनवायचं। ते खात नाही म्हणून बनवायचं बंद नाही करायचं। कारण आपल्या कुठल्याही लक्ष्मीच्या पूजेमध्ये पुरणपोळी हाच नैवेद्य असतो बघा। आपली महाराष्ट्राची ही संस्कृतीच आहे। सणवार, प्रत्येक सणाची वेगवेगळी पद्धत, खरंच खूप छान आहे। चांगलं मळून घ्यायचं, कारण ती डाळ शिजल्यानंतर डबल होईल आणि आपण पुरण जास्त घालतो आणि कणिक कमी घालतो ना। आमच्याकडे तरी गावाला आहे ना, पाटावर मोठा असतो, त्याच्यावरती अशी जास्त जेव्हा कणिक असते एवढं भरून परत, तेव्हा मग ती अशी, मी तुम्हाला दाखवते, माझ्याकडे आहे वरवटा, ती अशी कुटतात कणिक अशी। आपण पापडाचं पीठ जसं कुटतो ना तसं, म्हणून ते असं घट्ट मळायचं। 5 मिनिटं 10 मिनिटं ठेवून द्यायचं आणि थोडीशी कणिक कुटून घ्यायची। इतक्या छान पुरणपोळ्या होतात ना, मस्त पोळ्या होतात त्या, एकदम लुसलुशीत। म्हणजे आपण काय करूया, झाकून ठेवूया। पोळ्या करायच्या आहेत म्हणून मी थोडंच पीठ मळलं नैवेद्यापुरतं। आपली डाळ आहे ना व्यवस्थित अशी शिजली आहे बघा। जास्त फुटेपर्यंत पण नाही शिजवायची आणि कच्ची पण नको। हे बघा अशी, तर 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजली ही डाळ। हे बघा, आता चांगली निथळून घ्यायची आणि मग गुळामध्ये शिजवून घ्यायची। कारण मी वर्षभरात एकही व्हिडिओ टाकलेला नाही आहे पुरणपोळीचा। तर छोट्याशा म्हणजे पुरणपोळ्या मोठ्याच करणार, पण व्हिडिओ छोटासा असेल, आमटी वगैरे बनवणार आहे मी। तर चला तर आपण हे निथळून घेऊ, याचं पाणी काढून घेऊ। याला येळवणी असं म्हणतो आम्ही। हे सगळं असं काढून घेतलं की त्यालाच आम्ही फोडणी देतो। तर चला तर मग आपण आता हे डाळ त्याच्यातली निथळून घेऊया। निथळून घ्यायची म्हणजे हे असं पूर्ण याच्यातलं पाणी काढून घेणे। तिथं कढईमध्ये टाकून घ्यायची आणि आता चिरलेला गूळ घालायचा, सुंठ घालायची, वेलची घालायची। असा मी गूळ चिरून घेतलाय। आता बघू, या वाटीनेच गूळ घालूया म्हणजे त्याचं प्रमाण लक्षात येईल। गृहिणींचं कसं असतं की आपल्याला प्रमाणाची काही गरज नसते,
पण नवख्या शिकणाऱ्यांना थोडंसं प्रमाणाची गरज असते. मी एवढी डाळ घेतली होती, एवढाच गूळ घातला आहे. तुम्हाला जसं आवडेल गोड तसंच. कसं होतं, जास्त गूळ घातल्यावर पण पोळ्या फुटतात असं म्हणतात. आता आपल्या कधी फुटत नाहीत, त्याच्यामुळं आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडंसं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्याच्यात सुंठ वेलची पावडर टाकूया. आता आपण याच्यामध्ये टाकूया सुंठ वेलची पावडर. मी साखर घालून वेलची बारीक करते, सुंठ आणि वेलची थोडीशी टाकली चिमूटभर. हे बघा असं कोरडं पुरण झालं. थंड झालं की मग वाटून घ्यायचं. बघा ना, आम्ही आधी लहानपणी पाट्यावर वाटायचं पुरण. खूप छान व्हायचं. किती पण मोठा कार्यक्रम असू दे, पण पाट्यावरच पुरण वाटलं जायचं. त्यानंतर आली चाळण. चाळणीने पण आता होत नाही म्हणून डायरेक्ट मिक्सरलाच. तर चला मग आता मी हे थंड झाल्यानंतर अगदी मिक्सरच्या एका भांड्यात माझं वाटून होईल. खूप राडा होणार नाही. चाळणीतलं पण छान होतं पुरण, म्हणजे कोणीही तुम्हाला वाटून देऊ शकतं ते. तर हे थोडंसं थंड झालं की मी मिक्सरलाच लावून घेणार बाबा. ते चाळणीवर मला जमतच नाही आहे. थोडं जरी असलं तरी खूप राडा होतो, त्यापेक्षा सरळ मिक्सरला लावून घेणार आहे. हे बघा, मी असं पुरण वाटून घेतले. एकदम मऊ, एकदम बारीक झालंय ते. आता हे मी आमटीसाठी साहित्य घेतले बघा. भाजलेले तीळ, जिरे पावडर, भाजलेलं खोबरं, धना पावडर, कोथिंबीर, लसूण आणि आलं. आता हे माझ्याकडं होतं म्हणून मी जिरे पावडर किंवा हे सगळं वाटलेलं साहित्य घेतलं आहे. मी हे जे आधी म्हणजे नेहमीच करून ठेवत असते, पण तुम्ही अखंडच घ्यायचं. खोबऱ्याचे तुकडे, जिरे अख्खे, धने हे सगळं भाजून घ्यायचं. आता काही ठिकाणी कांदा घालतात, तर कोल्हापुरी मसाल्याला असं वाटतात कांदा घातलेलं चालत नाही, म्हणजे त्याची चव बदलते. चालत नाही असं म्हणजे काही प्रॉब्लेम होत नाही, पण चव बदलते, त्यामुळे आम्ही तिळच घालतो. चला तर मग आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया. हे तयार झालं आपलं वाटण. काय करायचं, असं मरवट्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ही जी कणिक अगदी किती 2-2, 3-3 किलोची कणिक अशी कुटून घेतली जाते. हे फक्त असं असं करायचं. इतकी मऊ नरम होती ना ती कणिक. एवढीशी कणिक, म्हणजे मी फक्त दाखवते की आमच्या असं करतात, कुठून घेतात कणिक. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण कोणी मैदा वगैरे घालतं, तर आपण फक्त गव्हाच्या पिठाच्याच करतो. जे चपाती ज्या पिठाची बनवतो ना, त्याच्याच आपण पुरणपोळ्या करतो. मग ह्या वरोट्याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं. बस एकदा ते 2 वेळाच कुटून घ्यायची. तयार झाली आपली कणिक. त्यामुळे पोळे इतक्या लुसलुशीत होतात ना. आणि हे असं वरोट्याने कुटून घेते वेळी त्याच्या खाली काहीतरी पराती खाली कापड घ्यायचं. ही झाली आपली मस्त अशी कणिक, अजिबात हाताला न चिकटणारी. हे बघा किती मस्त झाली ना. आता आपण करूया पुरणपोळ्या. खूप छान कणिक झालेली आहे. आधी आपण काय करू, पुरणपोळी करायच्या आधी कटाची आमटी करून घेऊ. कटाची आमटी म्हटलं की नेहमीपेक्षा थोडंसं तेल जास्त टाकायचं. जास्त म्हणजे आपण रोज 1 पळी वापरत असेल तर कटाच्या आमटीला 2 पळी टाकायचं. लसूण, जिरे, मोहरी. आधी मोहरी टाकले, मग जिरे टाकलेत.
कोल्हापुरी मसाला 2 चमचे आणि हिंग, थोडंसं हिंग आणि हे वाटलेलं गाजर. थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि डाळ शिजवलेलं हे पाणी. बस आता मला एवढंच बनवायचं आहे. तर हे आपल्या पोळ्या लाटून होईपर्यंत ही आमटी व्यवस्थित आटून शिजते. तर आपण आता पोळ्या लाटून घेऊ. सगळ्यात आधी आपण काय करू, उंडे बनवून घेऊ. म्हणजे एक उंडा बनवते मी. पुरण असंच पाहिजेत, बघू शकता हे असं. जास्त पीठ लावायची पण काही गरज नाही, थोडं थोडं लावायचं. असं वरोट्याने कणिक कुटून घेतली ना की पोळ्या अजिबात फुटत नाहीत. तुम्ही कशाही लाटू शकता. त्या छोट्या छोट्या नैवेद्याला बनवायच्या आहेत ना, छोट्या छोट्या अशा पटपट बनवून घ्यायच्या. पातळ असे व्यवस्थित. अशी पुरणपोळी. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. अशी टाकून घ्यायची. आणि दोन्हीकडून व्यवस्थित परतवून घ्यायची, तेल लावून घ्यायचं. खायच्या वेळेस तुम्ही तूप लावू शकताय, नाहीतर मग तूप लावलेल्या पोळ्या थोड्याशा कडक होतात. जेव्हा आपण खातो ना तेव्हा तूप लावून घ्यायचं. असं दोन्हीकडून चांगली खरपूस भाजून घ्यायची. हळद टाकल्यामुळं पोळ्यांचा कलर असा छान येतो. हे बघा.
करते, ह्या सगळ्या पोळ्या एकदा लाटून घेते आणि मगच तुम्हाला ताट भरून दाखवते। तयार झाल्या आपल्या पुरणपोळ्या। आता मी सगळ्या करून घेते आणि मगच दाखवते। ह्या अशा सगळ्या पोळ्या पूर्ण टम्म झालेल्या आहेत आणि पोळ्या करायला खूप टाइम लागतो। मी वाटीभरच डाळ घातली होती, वाटीभर डाळीत मोजून 5 पुरणपोळ्या ह्या साईजच्या झालेल्या आहेत। तर प्रत्येक पोळी अशी फुगली ना की मग पुरणपोळी केलेल्याचा असा आनंद होतो आणि त्या चवीला पण खूप छान लागतात। आता माझी शेवटची पोळी लाटायची राहिलेली आहे, ह्या सगळ्या लाटून झाल्या। चला तर आपण तेवढी आता लाटून घेऊ। ह्या तयार झाल्या आपल्या पुरणपोळ्या। 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी गूळ, 2 वाटी गव्हाचं पीठ, एवढ्यामध्ये अशा ह्या साईजच्या 5 पोळ्या तयार झालेल्या आहेत। चला तर आपण आता नैवेद्य दाखवून घेऊ। तर मैत्रिणींनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी उद्या सकाळी शुक्रवारी उद्यापन करणार आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक पण करणार आहे। काल मी असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला, सुवासिनींना बोलवून केळी दिल्या, असं पान फूल साखर वगैरे हातावर ठेवली आणि आता बरोबर सकाळचे 9:15 वाजलेले आहेत आणि माझा पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे। आता देवीला नैवेद्य दाखवलंय मी, आता उत्तर पूजा करून घ्यायची, देवांची पूजा वगैरे करून घ्यायची। देवांच्या समोरच ही पूजा मांडलेली असल्यामुळे आमची देवपूजा पण राहिलेली आहे। तर बघा, हा पुरणपोळीचा नैवेद्य किती सुंदर दिसतोय, छान दिसतोय। आणि तुम्ही करा आणि रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।